पुण्यात कात्रज जवळच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या संस्कृती वाडेकरचा अखेर मृतदेह सापडलाय। दुर्घटनेच्या 6 दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला। कात्रज बोगद्याजवळ पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात संस्कृती वाहून गेली होती आणि या दुर्घटनेनंतर संस्कृतीचा शोध घेण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते, पण रात्री 3च्या सुमारास फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी शोध थांबवला होता। अखेर संस्कृतीच्याच कुटुंबियांनी शोध घेतलाय आणि तेव्हा संस्कृतीचा मृतदेह 6 दिवसांनंतर जवळच्याच झाडीत सापडला। प्रशासनाचे कर्मचारी होते आणि त्यांच्यावर त्यातले स्थानिक 2-4 जण पण होते आणि आम्ही सकाळपासून त्या कर्मचाऱ्यांबरोबर शोधत असताना इथे एका झुडपामध्ये ते सापडले आणि फ्रॉकमुळे कन्फर्म झालं की माझीच मुलगी आहे। आज अधिकाऱ्यांनी पूर्ण मदत केली आणि अधिकाऱ्यांनी सकाळपासून माझ्या होते बरोबर आणि त्यामुळे इथपर्यंत येऊन सापडले। रस्त्यापासून बरंच लांब वाहत परिसर हो, बरं म्हणजे अंतर किती किलोमीटरमध्ये तेही अजून कळलं नाहीये। दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार धरत टाटा मोटर्स शोरूमचे मालक आणि कात्रज डोंगरावर होत असलेल्या पुणे हिल्स या प्रकल्पाचे प्रवर्तक किसन राठोड आणि त्यांच्या भावावर गुन्हा नोंदवला गेलाय। या बांधकामावर कारवाई आता केली गेलेली आहे, पण आपल्या विरुद्ध काही महसूल अधिकारी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप जो आहे तो किसन राठोड यांनी केलाय। कसलंही अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम आपण केलं नाहीये, नियमानुसारच बांधकाम केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे। तर राठोड यांच्यावर यापूर्वी सुद्धा जर आपण पाहिलं तर खनिज चोरल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता, पण राठोड यांनी कोर्टात आव्हान दिल्यानं या कारवाईला म्हणजे गेल्या कारवाईला स्टे मिळाला होता। ही जी घटना घडलेली आहे ही राठोड मोटर्स पासून 300 मीटर दूर अंतरावर घडलेली आहे। त्यामुळे कुठल्याही दुरान्वयेनेही राठोड मोटर्सचा किंवा सॅफ्रॉन उद्योग समूहाचा माझा व्यक्तिशः या घटनेशी काही संबंध नाही। केवळ महसूल विभाग गेल्या काही वर्षापासून त्यांच्या विरोधामध्ये केसेस चालू आहेत, दिवाणी कोर्टामध्ये चालू आहेत, हायकोर्टामध्ये चालू आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत आणि फक्त कोर्टामध्ये यांच्या विरोधामध्ये मी आहे। फक्त दिवाणीपुरती केसेसपुरती मर्यादित नाही तर मी यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सारखे गुन्हे दाखल केलेले दावे दाखल केलेले आहेत। त्यामुळे हे अधिकारी अडचणीत आले आहेत म्हणून हे मला अडचण आणण्याचा प्रयत्न करतायत। पण कात्रज दुर्घटनेप्रकरणी राठोड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या घटनेच्या मुळाशी असलेलं मुख्य कारण म्हणजे कात्रज बोगद्याजवळ असलेल्या डोंगराची लचके तोड तेच आता आपण दृश्यांमध्ये बघतोय। शिंदेवाडी परिसरात जवळपास 200 एकर जागेत हा डोंगर पसरलाय। यापैकी 75 एकर जागेवर किसन राठोड यांच्या टाटा मोटर्स शोरूमचं बांधकाम आहे, पण IBN लोकमतच्या हाती शिंदेवाडी गावातील 112 या जागेचा संपूर्ण 7/12 हाती लागलेला आहे आणि विशेष म्हणजे या डोंगरावर अनेक सरकारी अधिकाऱ्यांनीच गुंतवणूक असल्याचं या कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय। यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा समावेश आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनीत गुंतवणूक करणं बेकायदेशीर नसलं तरी डोंगर टेकड्यांवर गुंतवणूक करणं पर्यावरणदृष्ट्या योग्य नाही असं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। साठगाठ आणि अधिकाऱ्यांचं चाटलोट हा प्रकार काही नवीन नाही, तो आदर्शपासून सगळीकडे चालूच आहे। पण या जागेवरती डोंगरावरती अचानक सगळ्या अधिकाऱ्यांच्या जागा कशा काय आल्या, कोणी घेतल्या आणि त्यांचा संबंध काय या सगळ्या प्रकाराशी आणि जी डेव्हलपमेंट चालू होती ती एवढ्या अधिकाऱ्यांना दिसली नाही का, हे खरे प्रश्न त्या निमित्ताने येत आहेत। मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी। आदर्शचा जमिनीवरचा तर हा प्रकार नाही ना, म्हणजे प्लॉटिंगचा आदर्श असा तर हा प्रकार नाही ना, याची पण चौकशी व्हावी आणि खरं म्हणजे पुढचे जीव जर वाचवायचे असतील तर आता तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे असं मला वाटतं।